जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत वैकुंठवासी भगवान बाबा यांनी 1925 साली श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू करून महंत वैकुंठवासी भीमसिंह महाराज यांच्या आशीर्वादाने तो आजपर्यंत म्हणजे 100 वर्षे या सप्ताहास पूर्ण झाल्याने सप्ताहाचा शताब्दी महोत्सव दिनांक 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होणार असल्याने आज आखेगाव येथील जोग महाराज संस्थानचे महंत श्रीराम महाराज जिंजुरके, माजी आमदार चंद्रशेखर पाटील घुले, पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिज भैया घुले यांच्या हस्ते सप्ताहाचे ध्वजारोहण करण्यात आले असून धार्मिक कार्यक्रमात कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देणार नसल्याचे माजी आमदार चंद्रशेखर पाटील घुले यांनी सांगितले। महंत श्रीराम महाराज जिंजुरके यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाची जय्यत तयारी सुरू असल्याने ना भूतो ना भविष्याती अशा पद्धतीने हा शताब्दी सोहळा संपन्न होणार असून टाळ मृदुंगांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। ध्वजारोहण कार्यक्रमासाठी साध्वी शीतलताई देशमुख, राहुल महाराज गरड, सरपंच डॉक्टर रामजी बामदळे, मोहनराव देशमुख, रामनाथजी राजपुरे, तुषारभाऊ वैद, चंद्रकांत गरड, हरिश्चंद्र घाडगे, सुदाम शिंदे, विक्रम बारवकर, प्रशांत देशमुख सह ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोमवारी दिनांक 16 जून रोजी वांबोरी उपबाजारात झालेल्या कांदा लिलावात 12,404 कांदा गोण्यांची आवक झाली। 1 नंबर कांदा 1,505 रुपये ते 1,900 रुपये, 2 नंबर कांदा 1,005 रुपये ते 1,500 रुपये, तर 3 नंबरचा कांदा 100 ते 1,000 रुपये भावाने विकला गेला। तसेच गुलटी कांद्याला 800 ते 1,300 रुपये भाव मिळाला, तर अपवादात्मक 118 कांदा गोण्यांना 2,100 रुपये तर 165 कांदा गोण्यांना 2,000 रुपये भाव मिळालाय। तपोवन रोड येथील गोळीबाराच्या घटनेमधील 2 मुख्य संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून जेरबंद केले। त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवस कोठडी सुनावली आहे। भीमराज आव्हाड, राहुल विजय सांगळे अशी त्यांची नावे आहेत। संशयित आरोपींनी प्रमोद घाडगे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। आव्हाड याने 2 राऊंड फायर केले होते। या गुन्ह्यातील 4 संशयितांना तोफखाना पोलिसांनी अटक केली होती। रविवारी अटक केलेल्या आव्हाड व सांगळे यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले। पारनेर पंचायत समितीमधील हिरकणी कक्षाच्या खोलीत चक्क रोजगार हमी योजनेचे कार्यालय थाटण्यात आले आहे। त्यामुळे सरकारने नेमलेल्या हिरकणी कक्ष फक्त कागदावरच असल्याचे दिसून येते। याकडे प्रभारी गटविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे। पारनेर पंचायत समितीच्या आवारात हिरकणी कक्ष एका खोलीमध्ये सुरू करण्यात आला, पण तो कक्ष फक्त नावालाच उरला आहे। त्यामध्ये रोजगार हमी योजनेचे कार्यालय गटविकास अधिकारी यांनी थाटले, त्यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होत आहे। कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिलेला रुग्णवाहिका सेवा देण्यात झालेल्या हलगर्जीपणाच्या गंभीर प्रकरणाची आमदार आशुतोष काळे यांनी दखल घेतली आहे। या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांना निवेदनाद्वारे दिले आहेत। गर्भवती महिलेला वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने तिला आणि तिच्या कुटुंबाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात पुढील बातम्या। राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथे सामायिक बांधावर लावलेले 60 लोखंडी पोल चोरून नेल्याची घटना 13 जून रोजी सकाळी उघडकीस आली। या घटनेबाबत 5 जणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। लता मारुती रांधवणे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की लता रांधवणे यांनी 12 जून रोजी सकाळी तहसीलदार राहुरी यांच्या आदेशानुसार त्यांच्या राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथील शेतात सशुल्क पोलीस बंदोबस्तासह शेतीची मोजणी करून सामायिक बांधावर 60 लोखंडी पोल रोवले होते। 13 जून रोजी सकाळी सदर सामायिक बांधावर रोवलेले 42,000 रुपयांच्या किमतीचे 60 लोखंडी पोल चोरीस गेल्याचे दिसून आले। लता मारुती रांधवणे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे।
जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात सरासरी 56.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत 103% पाऊस झाला, परंतु या वादळी वाऱ्याने 863.29 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे नुकसान केले आहे. जवळपास 1,500 शेतकऱ्यांना आर्थिक फटका दिलाय. या पावसाने 2 व्यक्ती दगावल्या आहेत तर दोघे जखमी झाले आहेत. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात सरासरी 448.1 मिमी पाऊस अपेक्षित आहे. त्यानुसार जून महिन्यात 108.7 मिलीमीटर पाऊस होणे गरजेचे आहे. या महिन्यातील 15 दिवसांचा कालावधी संपला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळण्याची नैतिक आणि राजकीय जबाबदारी असल्याचे ठामपणे सांगितले. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी समिती स्थापनेची नौटंकी न करता सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती आणि बँकांकडून कर्ज मिळण्यातील अडचणींमुळे शेतकरी अडचणीत असताना सरकारने ठोस पावले उचलावीत असा त्यांचा आग्रह आहे. पारनेर येथे जीएस महानगर बँकेच्या निवडणुकीनंतर नूतन संचालक मंडळाच्या वतीने आयोजित कृतज्ञता मेळाव्यात आमदार काशीनाथ दाते यांनी सहकारात राजकारण आणू नये असे आवाहन केले. बँकेची प्रगती आणि विकासाची एकजुटीने काम करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या मेळाव्यात बँकेच्या अध्यक्षा गीतांजली शेळके यांनीही आपल्या संकल्पनेचा उल्लेख करत बँकेचा कारभार पारदर्शक आणि प्रगतशील पद्धतीने चालवण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी बँकेच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. अहिल्यानगर जिल्ह्यातील शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. अहिल्यानगर भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने नुकतीच नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीबद्दल आभार मानले आणि जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिका महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी केली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महाविद्यालय मंजुरीचे आश्वासन दिले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी ही मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित होती. जिल्ह्याची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.